तर ह्या व्हिडिओला तुम्ही ॲज अ ब्लॉग बघूच नका. तर हा काइंड ऑफ तुमच्यासाठी एक स्टडी मटेरियल आहे, ज्यात तुम्हाला एखादा ह्युमन त्या एज मध्ये कसा विचार करतो ते जवळून बघायला भेटेल. तर न्यू इयर आल्यावर सगळ्यात कॉमन प्रश्न हाच राहतो की तुमचं 2026चं रिझोल्युशन काय आहे? तर हाच प्रश्न मी 3 वेगवेगळ्या जनरेशनच्या लोकांना विचारलाय. एक जनरेशन म्हणजे जेन अल्फा, म्हणजे आपल्या कॉलनीतले चिल्ले पिल्ले पोरं. दुसरी सगळ्यात मेन जनरेशन म्हणजे जेन झी, म्हणजे मी स्वतः, माझे काही मित्र, माझी बहीण. आणि थर्ड जनरेशन म्हणजे आपल्या आई वडिलांची जनरेशन जेन एक्स, ज्यांच्यामुळे आपलं सगळं चालू आहे. तर हे तिघे नेमकं विचार कसे करतायत, प्रत्येकाचे आन्सर्स कसे येत आहेत, सध्या ते कुठल्या सिच्युएशन मध्ये आहेत, तर ही सगळी सायकोलॉजी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तुमचं काम हेच आहे की नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे, प्रत्येकाचे रिॲक्शन्स बघायचे, सगळ्यांनी नीट जज करायचं आहे, त्यांची सिच्युएशन जाणून घ्यायची. आणि माझं काम हे आहे की माझा काय एक्सपिरियन्स होता, मला काय वाटतंय, माझे काय ओपिनियन्स आहे, हे मी तुम्हाला शेवटी सांगेलच. तर आपण आता बघणार आहे आपली जगून झालेली जनरेशन म्हणजे जेन अल्फा. आदू, सांग बरं, तुला ह्या वर्षी काय करायचंय? क्लास नाही गेला? सांग ना आदू. आदू, ह्या वर्षी तुला काय करायचंय सांग. अभ्यास करायचाय का? शाळेत जायचंय, पास व्हायचंय? अरे बोल आदू. आदू 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 इकडे बघ. ह्या वर्षी तुला काय करायचंय सांग. जानू, मनू आली, आता मनूला विचारू. मनू, तुला ह्या वर्षी काय करायचंय, काय स्वप्न आहे तुझं ह्या वर्षाचं? काय ठरवलंय ह्या वर्षी काय करायचं तुला? नाही माहिती. मला पास व्हायचंय. अजून? आता मी चौथीत जाईल. हे म्हणू किती गोड भाऊ आहे यार. खाऊ घाल मला त्याला पण खाऊ घाल असं म्हणतोय तो. तुला काय बनायचंय रे? आज आम्ही नवीन आईस्क्रीम बनायचंय. परी, काय तुला माहिती ना नवीन वर्ष चालू झालंय, तर तुझा नवीन वर्षाचा काय प्लॅन आहे? माझा आज मी यावर्षी आज ना म्हणजे उद्या मी माझ्या म्हणजे सावित्रीबाईंचं भाषण देणार आहे. उद्या प्रॅक्टिस झाली का? हो, देऊन दाखव ना. अजून नाही, प्रॅक्टिस थोडीशी बाकी आहे. मला यावर्षी खूप छान टक्के आणायचे माझ्या पेपर मध्ये आणि मला खूप अभ्यास करायचा या वर्षी. अरे वा, तुला काय करायचंय? मला आर्टिस्ट बनायचं आणि पेपर मध्ये पास व्हायचंय. सान्वी, बोल. नवीन वर्ष चालू झालंय, तुझा काय प्लॅन आहे 2026चा? काय काय स्वप्न आहे तुला, काय करायचं 2026 मध्ये? जर 2026 झाला मग आम्ही सगळेजण या खुशीमध्ये पार्टी करू. आज पार्टी करणार आहे. आकाशाला आमचा व्हिडिओ युट्यूबला टाकજો. गाईस, लाईक द्या आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट द्या, शेअर करा आणि कमेंट करा. तर आता बघणारे माझ्या वयाचे मुलं, सगळ्यात इम्पॉर्टंट जनरेशन म्हणजे जेन झी. तुला काय करायचंय 2026 मध्ये? स्विच करायचं. मला ड्रायव्हिंग करायची, मला स्विमिंग शिकायची, मला हॉर्स रायडिंग करायची. स्विच करायचं काय रिझन आहे? पैसा पैसा पैसा. अने 2026 चा काय प्लॅन आहे? कॅलेंडर घ्यायचं ते. म्हणजे काय गोल आहे 2026 मध्ये? तू काय भाई काहीच असं काही ठरवलं नाही यार, जे चालू ते चालू कंटिन्युअस. स्वतःला असं स्वतःची ग्रोथ पाहिजे मला, पर्सनल ग्रोथ. भाई म्हणजे थोडं कोडिंग मध्ये बेटर करायचं, असं बॅक एंड वगैरे शिकायचं. बॅकएंड शिकायचं म्हणजे पगार नाही काढायचा का? मग पगारसाठीच तर करतो. मग काय गोल आहे, पगार किती काढायचा? असं काही गोल नाही यार, चांगला पॅकेज भेटला पाहिजे. तरी काय असतं चांगला पॅकेज म्हणजे? भाई आता 10+ पाहिजे, असं काहीतरी आहे गोल. 10 CR आता किती आहे? आता किती आहे? आता यार आता लय कमी. 4.5 CR आहे भाई. आता 5 CR आहे भाई. खरं खरं सांग. 5 आहे ना. आणि किती पाहिजे ते? आता 10+ पाहिजे भाई, भेटलं ठीक आहे. प्रत्या, काय रेझोल्युशन आहे 2026? 26 मध्ये दुनिया खतम आहे मित्र. सांगू दे. काय गोल टाइमपास काही नाही. सांगायचं मला 3 डिफेंडर घ्यायचे आहे, एक कॅडिलॅक एस्कलेड घ्यायची आहे, एक विला घ्यायचा आहे मला सी फेसिंग. जेन्युअनली सांग तुझं काय गोल आहे 2026? 2026 मध्ये विलिप्त होणार मला. 2026 मध्ये पण मी स्टुडंट आहे, त्या गोष्टीचा आनंद होतोय. बाकी सगळे जॉबमध्ये वगैरे बिझी होऊन गेले. मी अजून पण स्टुडंट आहे, मजा करतोय. जो कोर्स करतोय आता ते कम्प्लीट करायचं, एकदम भारी. कुठली नोकरी एक्सपेक्टेड आहे? ते सरप्राईज आहे भाई. आकाश, तू तुझं 2026चं काय रिझोल्युशन आहे, जसं प्रेक्षकांना सांगू इच्छितो का? मजाक नाही, पण मला खरं 2026 मध्ये असं लग्न करायची इच्छा आहे. असं लग्न झालं पाहिजे एकदम असं धूमधडाक्यामध्ये. एक कोणती मनात मुलगी वगैरे? नाही अजून कोणी नाही आहे, पण एक चांगलं नातं भेटलं.
एक फॉरेनर भेटली पाहिजे सुंदर. आणि हा ब्रो 1 मिलियन फॉलोअर काढायचे आपल्याला, इंस्टाग्राम पण आणि युट्यूब पण. एक आहे बाई ते तिकडं जोरदार. शॉर्टकट पण आहे, मुजरा वगैरे करू शकतो. नाही त्यांना पण नाही भेटत आता, तिथं पण स्ट्रगल झालं आता. सॅच्युरेशन आलंय तिकडे पण पब्लिक आले saturation. तू ट्राय केलेलं का? माझ्या खूप मित्रांनी युट्यूब ट्राय केलं आयुष्यात, त्यातला एक अनिकेत पण आहे. तर ज्या लोकांमुळे आपण आहोत सगळ्यात अनुभवी जनरेशन, ज्यांनी सगळी दुनिया बघितली आहे, म्हणजे जेन एक्स. तुमचं 2026चं काय स्वप्न आहे? 2026 मध्ये मला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आकाश. पहिले कौटुंबिक जर म्हटलं तर मला सायलीचं यावर्षी लग्न करायचं मी अखेर, असं वाटतं मला. बघू म्हटलं, त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. दुसरं, तुझं मला खूप सक्सेस बघायचं, तुझे अचिव्हमेंट मला बघायची आहे. तू या 1 वर्षामध्ये काय काय करशील ते बघेल मी, त्यावेळेस मला खूप बरं वाटेल. तिसरी गोष्ट, आता मला बाबा व्हायची पण इच्छा आहे. बघूया. आई का बाळा? तुझं काय ठरवलंय 2026 मध्ये? काय करायचं, काय शिकायचं नवीन, काय गोष्टी डोक्यात? माझा गोल असा आहे की मी जोरात बोलतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहिली पाहिजे आणि माझी पूर्ण फॅमिलीवर माझं लक्ष असलं पाहिजे. माझी फॅमिली हॅप्पी आणि आनंदी असली पाहिजे. त्यामध्ये माझ्या सायलूचं लग्न आणि माझं बाळाचं करिअर हे मला बघायचं आहे. हा माझा गोल आहे आणि ते सक्सेस होतीलच अशी प्रभूचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना न्यू इयरच्या शुभेच्छा देते. हॅपी न्यू इयर 2026. अजून काही बोलायचं तुला? बाय बाय. नाही भारी वाटलं ना एकदम? किती सिंपल असतं ना ह्युमन. छोटासा असतो तेव्हा एकदम निरागस, शांत, निवांत. सकाळी उठायचं, खायचं, शाळेत जायचं, गृहपाठ करायचा, खेळायचं आणि आईच्या कुशीत निवांत झोपून जायचं. काय बेस्ट लाईफ होती ती. त्यांना काहीच माहिती नव्हतं की काय करायचं लाईफमध्ये वगैरे वगैरे. त्यांना फक्त मजा, मस्ती, एन्जॉय, पार्टी, बस हेच पाहिजे. आणि हेच आपल्याला पण पाहिजे होतं. मग त्यानंतर पूर्ण खेळ चालू होतो. आपण स्वप्न बघायला लागतो, नोकरी शोधायला लागतो, आपल्याला पैसे हवे असतात, दुनिया समजलेली असते आणि नुसता पळत राहतो माणूस. पळता पळता एक टाइम येतो, सगळं सेम होऊन जातं, एकदम बॅलन्स्ड. इतका सेटल होऊन जातो तर तेव्हा आपण स्वतःचं नाही तर आपल्या परिवाराला बनवायचा विचार करतो. आपली आई, आपले वडील, आपले मोठे लोक, त्यांना काहीच नकोय. आपले जवळचे लोक, आपले मुलं बाळ मोठे झाले पाहिजे, त्यांनी चांगलं केलं पाहिजे, त्यांनी पण सेटल झालं पाहिजे, हेच त्यांना वाटतं. मला डायरेक्ट गुजबम झाला जेव्हा मी एडिटिंग करताना परत बघितलं की माझे पप्पा बोलतायत की तुझी अचिव्हमेंट बघून मला भारी वाटेल वगैरे. कदाचित मी पण मोठं झाल्यावर असाच विचार करेल. खूप सिंपल असतो ह्युमन. आपले सगळ्यांचे आई वडील पण ह्या पूर्ण प्रवासाचा भाग होते. त्यांनी पण हे सगळे दिवस बघितलेत, ही पूर्ण कष्टाची सायकल बघितली आहे आणि या सायकलच्या बाहेर निघाले आणि आता सध्या निवांत परत ते निरागस लहान मुलासारखं जगतायत. मला ना या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन करायला खूप भारी वाटतं आणि मला माहिती तुम्हाला पण अशी क्युरिओसिटी येतच असेल कुठेतरी. मला फक्त हे हवंय की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा, जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि मी खूप व्हिडिओ बनवेल. आणि सगळ्यात मेन म्हणजे कमेंट करा तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं या सगळ्या प्रोसेसमधनं. मी काय डेंजर आहे यार, माझ्या जवळच्या लोकांना एक स्टडी मटेरियल बनवून टाकलं तुमच्यासाठी. आणि तुम्ही सबस्क्राईब केलंच पाहिजे, कारण की मला प्रत्येक संडेला व्हिडिओ टाकायचा आहे आणि जरा असं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ऑल्सो मी एक कविता लिहिली आहे माझ्या स्वतःच्या लहानपणीच्या व्हर्जनसाठी, ती ऐका आणि पुढच्या रविवारी भेटूया. बाय बाय. रस्त्यावर एकटाच रात्री चालतोय मी, पुढे घर किंवा नकार असेल, विचारांच्या चक्रामध्ये तुझ्या आठवणीत विसावा असेल माझ्या या चपलेत काटा, हातात धूर, पण मनात तूच आहेस. तू देवा घरी गेली म्हणून वाट बघतोय, तुझी नाही माझी वर येण्याची तुझ्याकडे. थोडा वेळ देशील ना मला स्वर्गात? नकार, घर नकोय मला, मी अजून पण एकटाच त्या रस्त्यावर चालतोय.